मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्रातील अपंगांसाठी राज्य सरकारने समाज कल्याण मार्फत एक महत्त्वाची योजना आणली आहे. या योजनेमार्फत अपंगांना 10,000 रुपये मानधन तत्वावर मिळणार आहेत. आता तुमच्याही घरामध्ये कोणी अपंग आहे का? तुमच्या आजूबाजू कोणी अपंग असेल तर त्यांना राज्य सरकारची ही बेस्ट योजना आहे. या योजनेमार्फत त्यांना मानधन तत्वावर 10,000 रुपये त्याचबरोबर नोकरीमध्ये प्राधान्य मिळणार आहे. आता या योजनेसाठी काही महत्त्वाची कागदपत्र लागतील. या योजनेसाठी अर्ज करावा लागणार आहे. अर्ज दोन प्रकारे करता येतो, एक ऑनलाईन आणि ऑफलाईन. यासाठी अर्ज प्रक्रिया कधी करायची आहे या संदर्भातलं महत्त्वाचं अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण पाहणार आहे. तर या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल, चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून घ्या. असेच कामाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटत राहतील. आता राज्यातील अपंगांना हे 10,000 रुपये कसे मिळतील या संदर्भातलं महत्त्वाचं अपडेट पाहूया. चला व्हिडिओ सुरू करूया. महाराष्ट्रातील अपंगांसाठी राज्य पुरस्कार ही योजना आहे. या योजनेसाठी पात्र कोण असणार? तर दिव्यांग व्यक्ती किमान 40% अंग असणं गरजेचं आहे. यापेक्षा जास्त अपंग असेल तर त्यांना त्या ठिकाणी प्रोत्साहन देण्यात येईल. त्याचबरोबर अपंग व्यक्ती हा महाराष्ट्रातील रहिवासी असणं गरजेचं आहे, कारण ही योजना फक्त महाराष्ट्रातील नागरिकांसाठीच ठेवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर एखादी संस्था, एखादा एनजीओ तुम्ही चालवत असाल, एनजीओ चालवत असताना अपंगांना त्या ठिकाणी तुम्ही प्राधान्य देत असाल तर तुम्हाला 10,000 ऐवजी 1,00,000 रुपये पुरस्कार त्या ठिकाणी मिळेल. तर यासाठी 3 ते 5 वर्षाचा अनुभव असणं तुम्हाला गरजेचं आहे. मग आता या अपंग व्यक्तींना 10,000 रुपये मानधन, प्रशस्तीपत्र, राज्य शासनाचा सन्मान हे आता या पुरस्कारात मिळणार आहे. अर्ज करायचा कधी? तर दरवर्षी साधारणतः जुलै ते सप्टेंबर दरम्यान हे अर्ज मागवले जातात. तर याचं वितरण 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन किंवा विशेष कार्यक्रमात आता दिल्या जाणार आहेत. अर्ज प्रक्रिया कशी आहे? तर यासाठी काही महत्त्वाचे टप्पे तुम्हाला पार करावे लागतील. सर्वात पहिला टप्पा म्हणजे तुम्हाला अर्ज घ्यायचा आहे. तुम्हाला जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय, दिव्यांग कल्याण विभाग किंवा जिल्हा परिषद किंवा दिव्यांग जिल्हा किंवा divyangkalyan.maharashtra.gov.in या वेबसाईटवर अर्ज मिळेल. याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता दुसरा टप्पा असा की अर्ज भरताना काही महत्त्वाची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. अर्ज भरताना तुमचं नाव, पत्ता, मोबाईल, दिव्यांगाचा प्रकार, दिव्यांग किती टक्के आहे किंवा शैक्षणिक माहिती, संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित भरायची आहे. आता तिसरा टप्पा महत्त्वाचा असा की आवश्यक कागदपत्र. अर्ज करायचा असेल तर काही कागदपत्र लागतीलच. दिव्यांग प्रमाणपत्र 40% असणं गरजेचं आहे. त्यापेक्षा जास्त असेल तर प्राधान्य मिळेल. आधार कार्ड, रहिवासी दाखला, पासपोर्ट साईज आकाराचा फोटो, युडिट कार्ड असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आता काही महत्त्वाचे प्रमाणपत्र किंवा अनुभव प्रमाणपत्र तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. आता तुम्ही एनजीओ चालवत असाल तर एनजीओचं सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला जोडायचं आहे, जेणेकरून तुम्हाला 1,00,000 रुपये मानधन त्या ठिकाणी मिळेल. आता चौथा आणि महत्त्वाचा पुरावा असा की अर्ज करायचा कुठे? तर जिल्हा समाज कल्याण अधिकारी DSWO तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी अर्ज तुम्हाला स्वतः द्यायचा आहे. अर्ज हा ऑफलाईन तुम्ही देऊ शकता किंवा पोस्टने सुद्धा पाठवू शकता किंवा ऑनलाईन अर्ज सुद्धा तुम्ही करू शकता. तर सर्व जिल्ह्यात ऑनलाईन प्रक्रिया अजून नाही. तर अर्जाची निवड प्रक्रिया जिल्हास्तरीय छाननी समिती पात्र अर्ज राज्य स्तरावर पाठवले जाणार आहेत. तर राज्य समिती निवड अंतिम निर्णय घेते, निवड यादी जाहीर करते. तर या पुरस्कार वितरण समारंभ या अर्जासोबत काही महत्त्वाची तुम्हाला माहिती सांगतो. जसे की तुमचा अर्ज स्वतःच्या कामाचे प्रभावी वर्णन करायचं आहे. शक्य तितके पुरावे तुम्हाला त्या अर्जासोबत जोडायचे आहे. समाज कल्याण कार्यालय तुम्ही एकदा चौकशी त्या ठिकाणी जाऊन करू शकता किंवा कधी कधी जिल्ह्यानुसार सूचना ह्या वेगळ्या सुद्धा असू शकतात. अधिक माहितीसाठी तुम्ही जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय किंवा दिव्यांग कल्याण विभाग, जिल्हा परिषद किंवा समाज कल्याण सहाय्यक यांच्याकडे सुद्धा तुम्ही याची माहिती घेऊ शकता. मित्रांनो, अशा प्रकारे तुमच्या घरात कोणी अपंग असेल, तुमच्या आजूबाजू कोणी अपंग असेल तर त्या व्यक्तींना हा व्हिडिओ शेअर करा. नक्कीच त्यांना त्या ठिकाणी मानधन तत्वावर 10,000 रुपये मिळेल. त्याचबरोबर यासोबत त्यांना नोकरी सुद्धा त्या ठिकाणी मिळणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आजच्या अर्जामध्ये, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही जी माहिती एक्सप्लेन केली, ही माहिती आपण ऑनलाईन पद्धतीने घेतलेली आहे. त्यामुळं तुम्ही याची संपूर्ण चौकशी, संपूर्ण आढावा घेऊनच अर्ज करायचा आहे किंवा अर्ज करताना ही सर्व कागदपत्र तुम्हाला द्यायची आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवा. तुमच्या घरामध्ये कोणी अपंग असेल, तुमचे आजूबाजू कोणी मित्र अपंग असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा 10,000 रुपये त्या ठिकाणी मिळेल. आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच एक लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करून घ्या.